मी मोबाईल हातात घेतला की आदूचा फक्त एकच डायलॉग असतो, हाय गाईज कसे आहात तुम्ही. तर सकाळी उठून मस्तपैकी असा चहा पिला आणि काल ही चकली आणली होती, ह्याच्यात चीज ॲड आहे. तर म्हटलं ही टेस्ट करून बघूया आणि छान लागली म्हणून म्हणूया हीच मागूया. आदूने दुकानातून चॉकलेट आणलं होतं, मला ते म्हटल्यावरती नको म्हटली आणि माझ्यासोबत मस्करी करत होती. लहान लेकरासोबत खेळल्यावर आपणही लहान होतो. दुपारी जेवण वगैरे घेतलं मस्तपैकी, मग संध्याकाळी पाणी आलं होतं, भांडी वगैरे घासली, पाणी भरलं आणि देवपूजा करून वगैरे आम्ही मार्केटमध्ये गेलो होतो मम्मीकडे. दादू गेल्याबरोबर इथे खेळायला लागला आणि हा आहे आमच्या भाजीचा स्टॉल. माझ्या मम्मी पप्पांनी हा स्टॉल उभं करायला खूप मेहनत घेतली आहे. सकाळी 5 वाजता उठून मार्केटला जावा, थंडी पाऊस ऊन वारा काहीच नाही, पोटासाठी काय करावंच लागतं ना. कधी मम्मी नाही गेली तर पप्पा जातात. दोघांचा एकमेकांना खूप सपोर्ट आहे. आणि काही ग्राहक तर असे आहेत की आमच्याशिवाय ते कुठेच भाजी घेत नाही. माझ्या आईचा गोड स्वभाव त्यांना खूप आवडतो. पप्पा कधीमध्ये उद्धट बोलतात, पण ठीक आहे, तेवढं फार तर चालूच राहतं. मी चांगल्या भाज्या वगैरे सगळं लावून घेतल्या, किती भाज्या उरल्यात वगैरे ते मोजून घेतल्या, कारण की उरल्यावरती दुसऱ्या दिवशी पाणी वगैरे मारून ठेवावं लागेल. तर आजपर्यंत एवढंच. बाय बाय.